हे बघा मित्रांनो, ही माझ्या आत्या आहे. आम्ही सगळे जातो गावाला. ही आई आहे माझी आणि वहिनी आहे आणि ही सुरती आहे, तुम्हाला माहीतच असेल. मी असं लांबून का आम्ही फायनली ब्लॉगरच्या लग्नाला चाललो आहे. लग्नाला जाण्यासाठी आम्ही अगोदरच ब्लॉग काढणार होतो बदलापूरपासून, पण आम्हाला टाईम भेटला नाही कारण बॅग बघा आमच्याकडे भरपूर होत्या म्हणजे आणखीन पण आहेत, पण आता कल्याणला आले काय टेन्शन नाही. हा कबीर बघा, हा पागल माणूस. हे माझे पप्पा, हाय. आणि हा माझा मामा, ही माझी नाही पप्पाची आत्या, थांबल्या त्या करून आणि ही आमची सगळी फॅमिली आहे. अजून गाडीमध्ये ऋतुजा आणि ते लोक बसलेले. हे बघा मित्रांनो, याचं डोकं फुटलंय, ह्याला लय जोरात लागलंय. हा आहे कबीर लाटे. हा इकडे गेला होता कोपऱ्यामध्ये, कशाला काय माहित. हे पाहू शकता. त्याची बहीण म्हणते अजून जोरात लागायला पाहिजे. बघा, हे आहे प्रेम त्या दोघा भावाचं, बहीण भावाचं. छी छी छी. हे बघा मित्रांनो, सगळे बसलेत खाली, ज्याला जिथं जागा भेटेल तिकडे. आता गाडी जवळ आली आहे आणि हा सगळा प्रसार आहे, पाहू शकतो. हे आहे रेल्वे स्टेशन. छत्रपती शिवाजी महाराज जाणारी जल ही लोकल डोंबिवली ठाणे विक्रोली अटकोपर कुर्ला दादर भाईखला क्रमांक 4 वर आलेले आम्ही आमची गाडी येणारे 8:15 वाजता. बघा सगळे उठले जागेवरून, सगळे म्हणजे आम्ही सुटलोय. बघा मित्रांनो, आम्ही निघालो सामान घेऊन. आता गाडी जवळ आली म्हणून. बघा मित्रांनो, गाडी आली आता. पब्लिक उतरणार आहे, ती कल्याणला आलेली, नंतर आम्ही चढणार. सगळे बॅग घेऊन तयार आहे. मी पण बॅग घेऊन तयार. हे बघा मित्रांनो, फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो. गाडी धरली पण कल्याण. बघा आत्या, बहीण, आई आणि कबीर वरती जाऊन बसलाय. बोल काहीतरी. गाइस, आम्ही आता चॅलेंज करणार आहे. आम्ही जंजीर आणले ते आम्हाला जास्त रिॲक्शन नाही दे. हां, रिॲक्शन नाही द्यायचं, त्या चॅलेंज करणार आहे. बघा आता सगळे जमणार आहे इथं जेवायला. बघा आमचा भाऊ. चला भेटू चॅलेंजच्या टायमात. बघा येऊ कसा खाली उतरतो. हे बघा, हे अनिकेत लाटे उर्फ छोट्या. अजून तिथं आहे, तिथं पण जाणार आहोत आपण काही वेळातच. हे बघा कबीर लाटे. जेवण सुरू केलेलं आहे. या डब्यामध्ये बिर्याणी आणली आहे मोठ्या घराने, मोठ्या भावाने. बघा हाय गाइस, तुमचं स्वागत आहे सुनील लाटे यूट्यूब चॅनलवर. आम्ही आता चाललोय तात्याच्या लग्नाला, मीन्स तुमच्या लाडक्या सुनील लाटेच्या लग्नाला. आणि आमची फॅमिली आता यांना जॉईन झालेली आहे. आम्ही CSMT वरनं बसलेलो आणि ठाणेवरनं बसलोय. आता आमची फॅमिली बघा. हे मम्मी आता आम्ही भेटलो बघा सकाळी. आता आमच्या आम्हाला वहिनी आहेत मोठ्या आमच्या. हे आमचे भाऊ, हे आमचे मोठे काकू आहे. आणि आमचा मोठा भाऊ आहे. इथं बसलेत 4 जण सीट आहे, पाहू शकता. आणि वरती 2 बसलेत आणि बाकीचे तिकडे बसलेत. चला बघा मित्रांनो, आता झोपली. आता आम्ही पण काही वेळा झोपणार आहेत. 9 वाजलेत. भावाचे भांडणं होतं ते पाहू शकता. इथं घाम विसरणं चालू आहे. ही आमची आई. 2 तोला 2 तोला 2 डोळा. चोरी होईल गाइस. कशी काय चोरी होईल? चोरी होईल. कोण तू? कच्चा येईल का गाईच? येताना कसा चेंबला होता विचार कसा चढला गाडीमध्ये? गाडीत कसा चढला सांग ना. सांग कसा चढला तर. हे बघा मित्रांनो, आता कबीर डिप्स मारणार आहे, पुशअप. हे बघा, फक्त त्याचा पिछवाडाच वागतो, हात वाकत नाही.
छान वाटतं. अरे हात पण मागते वागवलेत ना. कसे हातामध्ये काय सल्ल्या घातला का काय? चॉकलेट आहे, बिस्किट आहे. आपण पैसे करायचं आणि असं खायला अरे हावड्या, ए भिकारी. पकड़ के रख इसको, पकड़ के यस यस यस. मित्रांनो माझी आई एक करून देते तिचं आहे का? अरे कसं नाही? आता चाललात कुठं? कशासाठी? लग्नासाठी कोण सोने? कुठली पोरगी कुठली गेली? पिंपळगावची का? लिंगशाची. हा ते राहते पिंपळगावला. कोण आहे? मग आता हे कोणत्या गाडीला बसलात? राजा राणे. हा मग कुठं उतरणार? कोणत्या स्टेशनला? हा परतूर. आणि तिथून कुठं जाणार? परतूरून पिंपळगाव जाणार. मग तिथून बघा मित्रांनो, ही माझी मोठी आत्या आहे, सगळ्यात मोठी. म्हणजे सगळ्यात मोठी नाही, 2 नंबरची आहे, 3 नंबरची. आता ही काहीतरी बोलणार आहे. बोला. म्हणजे कुठं चाललात तुम्ही आता? या हा कोणत्या गावाला? आता आता कुठं उतरणार? आता परतूरला उतरणार. त्यांचा गळा बसलाय म्हणून ते काही जास्त बोलू शकत नाही. हा हा गाय सावित्राबाई हिंगळे असं नाव आहे या आत्याचं. आणि ही आई होती. होऊ शकता या असे प्रकारे आहे सगळं परिवार. वरती बसलेत, त्या साईडलाही बसलेत, दाखवलेत तुम्हाला. हे बघा, हे भाऊ आहे मोठा, मतला आहे मोठा नाही. चला भेटू पुढं. हा तुम्ही कुठे जाणार आहात आता? कशाला चालले? प्रश्न विचारू नका, मी सगळं सांगत आहे. हा सांगा लवकर. हाय गाईज, हॅलो. आम्ही चाललेलो आहोत परतूरला सुनील लाटेच्या लग्नाला. आणि तिथून आम्ही जाणार आहोत साखळगावला, म्हणजेच माझ्या माहेराला. आणि तिथे परतूरला आम्ही गाडी बोलवलेली आहे सकाळी 4 वाजता. हा? सुनील लाटे ब्लॉगर, थांबा तुम्ही माझा डिस्टर्ब. तर आम्ही सकाळी 4 वाजता परतूरला उतरणार आहोत. तर तिथे आम्हाला घ्यायला गाडी येणार आहे साखळगावची. आणि आम्ही सकाळी 4लाच म्हणजे घरी साखळगावला घरी जाईपर्यंत 4:30 वाजतील. आणि मग आम्ही पुन्हा थोडं झोपू. आणि मग उद्या हळदीला पिंपळगावला जाणार आहोत. आणि हळदीमध्ये खूप खूप धमाल करणार आहोत. तर असेच तुम्ही आमच्यासोबत राहा कंटिन्यू. आम्ही तुम्हाला पूर्ण 4 दिवसाचा व्हिडिओ दाखवणार आहोत. आज उद्याची हळद, परवाची पण हळद आणि संडेला लग्न. तर असे कंटिन्यू 4 दिवस आम्ही ब्लॉग करणार आहोत. आणि असेच सोबत राहा, सपोर्ट करा सुनील लाटेला. हा बाय. चालेल. हा आपण कुठे चाललेला आहात? इगतपुरी. कशाला? सांगतपुरीला का? कशाला चाललात? तू बंद कर दे. तुम्ही सांगा कशाला चाललात तर. संपू द्या, बोलावं पटापट आणि संपून टाकावं. कुठं चाललात? परतूर. कशाला? रिक्षा येतो तू अहो कशाला गावाला. अरे बरोबर. काय मेले काय सगळे
इगतपुरी काय करत नाही उतरायचं ना आला तर बोल इगतपुरी हा चहा 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 तुम्ही पिंपळगावला कशाला चाललात हळदीला हा मग पाहुण्याकडे चालला म्हणायला बोल काय नाही घ्यायचं सुनील तुमच्या भाल मा भाऊ बघा कसं बोलते भावा तू टोपी का जातीचे तुमची माय जाते आता खाली खिडकीतून मी चाललो आता माझ्या भावाच्या लग्नाला उद्या हळद आहे रविवारी लग्न आहे साखळगावला हळद आहे पिंपळगावला लग्न आहे भीमराव लाटे हे बघा टिशी आलेला आहे ह्या अरे द्या ना बोल काहीतरी मला टिशी ना कबीर राहू दे ना काय बोललीस ते लग्नाचं नाही ते प्रेमाने बोललीस आमचं भांडणाचं बोलायला मग तेव्हा आता मग भांडणामध्येच बोलायला लागलीस आता चहा पी आधी तू हे बघा आज नातीचे भांडणं चालू आहेत चाय पिऊ 50 तोला भेटला बघा याला ए भिकारी चल सुट्टा नाहीये चल अरे ए चाय वाला कोण एवढं प्रेमाने बोलतेस काय तुला कडवलं तिचं मला कोण रागात असं आता रोज असं बोलत आहे तिला मला बोलतेस असं तू चुप ग तुला मला सांगितलं तन्वी बोलते तू राखी साबणचे चल रास्ता चल जा रे तू हे बघा गाईस हे माझे पप्पाचे बिस्किट बघा माझे पप्पाचे बिस्किट आता घेतले आतमध्ये आता इथं ते बिस्किट दाखवा ते बोल भावाला बोल हे बघा हे ते बिस्किट बघा तू पण अरे बाप काय खरं नाही आला तुला बघितलं की हे बघा याचे बिस्किट याचा पाव आहे पाव बिस्किट नाही दाखव डबल रोटी अरे इकडं तंदुरी रोटी अरे सर बाजारा अरे दिसलं ओ हो बिस्किट पाव गरम आहे कडक पाहिजे कडक पाव नरम नाही हा हे तर नरम आहे आणि तर कडक आहे नाही नाशिक अरे इगतपुरी गेली ना आता राहू दे नाही गेलं का ते नाही गेलं तुला लाव थँक्यू सुरू करायची आपल्याला सांगत आहे नंतर सुद्धा मी येणार नाही पाहू शकता मित्रांनो आता नाशिक आलोय आता आम्ही मित्रांनो यो शिदू मोरे आलाय नाशिकहून चढलाय पुढे गेलता काय माहित हे बघा हे नाशिक स्टेशन आहे नाशिकला काय काम हे बघा मित्रांनो मनमाड स्टेशन आलेलं आहे इथं हे बघा मित्रांनो जालना गेले आता परतूरला उतरायचं आम्ही तुम्हाला जातोय हा बापाचं लग्न ब्लॉगरच्या हल्दी तर गाई सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही सगळे पोहोचलोत बघा परतूरमध्ये आमची सगळी फॅमिली दिसत नसल अंधारे ही ब्लॉगर ही नवरदेव मामा मम्मी ही ऋतुजा लाटे हिला तुम्ही ओळखतच असता नाही ओळखत मला होय बाजूला मग हे बाकीचे आमची family. आम्ही आणि गाईज हे बघा ही माझी मोठी मम्मी ऋतुजा लाटेची मम्मी आम्ही आता सुटलो हिला तर तुम्ही ओळखतातच गप ग आणि हे काही गप मोठे पप्पा ऋतुजा लाटेचे पप्पा
हा तात्या आणि ब्लॉगरचा मोठा भाऊ आहे हा मोठा. आणि ही मोठी बहिणी आहे, ही मोठी छोटी बहिणी आहे आणि हा छोटा भाऊ आहे. हा देव दी ना. बघा मित्रांनो, ही बाई एकटीच चालायली, काय ओलं घ्याय नाही काय नाही. आणि घेतलं. आम्हाला आढळला. हा हे बघा यांनी फक्त आपला वजा घेतलाय, काय नाही अंगावर काय घ्यायचं आमच्या घ्या बॅगी. एवढा संसार आणलाय मी लग्नाच्या आधीच वाटोळे मग. हे बघा मित्रांनो, पडतो किती भारी बनलं स्टेशन. बांधकाम चालू आहे. आणि इथं हे बघा मित्रांनो, परतूर स्टेशन. इथं सगळे आराम करतात. हे मेन गेट आहे. हे बघा हे सगळी पब्लिक. इथं मी आलोय आता अंदर. गाडी येणार आहे आम्हाला न्यायला. हे बघा मित्रांनो, हे कुत्रे कबीरला भुकले. मला बोलला तात्या हॅलो गाईज चालू करता, लगेच भू चालू झालं. हे बघा आम्ही आलोय. हे आम्हाला गाडी आली न्यायला. बस मी गाडीचे चक्कर घ्यायला इथून बाजू. हे बघा ही टेम्पो आली आहे, छोटा हत्ती. आणि हे परतूरचं स्टेशन आहे. बांधकाम चालूच आहे. नवीन बांधकाम होणार आहे इथं. बॅगी सगळं टाकल्या पिंपळगावला जायचा टेम्पो मध्ये. तिकडे आम्ही सगळे जाणार आहेत. आता आम्ही चाललोय तोंड धुवायला, मीन्स फ्रेश व्हायला आणि गरम चाय प्यायला. चला भेटू चायच्या टपरीवर. कंटिन्यू टू मी. आम्ही चाललो, टेम्पो चालू काढा टेम्पो काढा, आम्ही चाललो. हे बघा इथं दात घासणं चालू. याचे दात घासायचं बघा. अशा प्रकारे इथं दात घासतं आणि चाय पिणार इकडं. काला जादू केला तिकडे. पुढे जे आहे तेच निघतंय. हे बघा मित्रांनो, चाय करायची मशीन. त्यामध्ये कोळसा टाकायचा आणि ते गोल गोल फिरवायचं. या अशा प्रकारे अजून चाय तयार नाही झाला. आता सकाळचे 4:30 वाजले. हे बघा मित्रांनो, इथं सगळे बसलेत चाय पिण्यासाठी. ह्यांना 2 कप पाहिजे सकाळी 4:30 वाजता. तोंडच दिसाय ना. फ्लॅश लावून काढ ना. हे बघा ही आमची माय. तो काकू मोठ्या चुलती. लय मोठं काम केलं, मस्त काम केलं. बघा अशा प्रकारे इथं बसलेत. आजोबा आहेत बरेच थांबलेत बाहेर. आणि ते काय गायचं खाणं चालू आहे का काय छापे का बघ ना काय. वेळच्या कुठं आपण जायचं 300 रुपयाच्याच बुटात घेऊ. हे बघा मला काय पण बोलायला लागला केस काढतो म्हणून. मी आता तरी पण काय पाहिजे आता मग गोर टोन ना उद्या त्याला बोल. हां काहीच नाही होत त्याला, काहीच नाही होत त्याला. आता बाहेर जाऊन वका करल. मित्रांनो चाय वगैरे आलेला आहे कबीरकडे. माझ्याकडे पण आलेला आहे. सगळं चहा प्यायला संपला पण सगळ्यांचा चहा. मी चाय नाही पीत, चाय चांगलं. हा चाय पीत नसते, चांगला नसते. हे बघा मित्रांनो, माय लेकीचं भांडण चालू आहे अरे किकडून किकडून. हे बघा मित्रांनो, निघालो होता गाडीमध्ये. छोटा हत्ती आहे. हा टेम्पो आहे. इथं सगळा अंधार झाला. ब्रिज सोडला आता. आता घेऊन उजेडे 5 वाजता सगळं बसले. ते दोघं दिसतंय की नाही काय माहिती, नाही दिसत. चला आता घरी गेलो तुम्हाला चालू आता आम्ही घरी. दोघी गाडी गाणं बोलणार आहे. बघू बोललं तर बोलते. आता सध्या वाचलं
बघा उजेड पण झालाय. 5:30 पावणे 6च्या आसपास वाजले. पाहू शकता हे शिवाजी महाराजांचा पुतळा पण बनवला इथं. पाहू शकता ते शेकोटी चालू आहे. शेकोटी नाही, झाडू मारून ठेवला आहे मंदिरापाशी. इथं पुतळे बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा. पाहू शकता हे साखळगाव. यस, येऊन आलोय बॅटला भेटायला इथं म्हणून. आम्ही रोज जाणार आहे आता. रोज बाहेर जाणार आहे आणि संध्याकाळी घरी येणार परत. बघा सकाळी उठल्या उठल्या झाडू बिडू मारणं, सावरणं किवरणं. चला आता घरी गेल्या दाखवून सामान उतरवले. बघा मित्रांनो, आम्ही फायनली आलो साखळगावच्या घरी. पाहू शकता किती छान वातावरण आहे सकाळचं. चिमण्या कशा चिलमिल करतायत. हे असं मुंबईला ऐकायला भेटतं का नाही. पाहू शकता इथं हे गावची घरं. काय आला असेल इथं सगळे बसलेत म्हाताऱ्या कुताऱ्या. हे बाई नुसते झोपत राहते, नुसते ऑर्डर देते. काम पता नाही. चहा करावा पाहुणे घेऊन यांना. हो सगळे जाऊच. हे बघा हे कोण आहे काय माहित. याला ओळखतात काय काय माहिती. हे तोंडच लपवतो नुसतं. हे यश आहे यश. गाईज बघा असं वाटतं का ह्या माणसाचं लग्न आहे. लहान मुलासोबत त्याने ऍक्शन केल्याशिवाय करीतच नाही. आज हळद आहे ह्या माणसाची. ह्या माणसाला काय गम पस्तावा नाही. बघा अरे काही नाही, असं पण वाटलं तसं पण वाटलं. बघा कोणीच नाही हळद करत. तर मित्रांनो, आपण आता हा ब्लॉग इथपर्यंतच आपण एंड करूया. मुंबईपासून तर आपण इथपर्यंत आलोत, पोचलो. आता इथून पुढे दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. परत एकदा बघून घ्या वातावरण खूप सुंदर आहे. 6 वाजले सकाळची. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय. जय हिंद, जय भारत. बाय.